नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 7वी विषय गणित। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। इयत्ता 7वीचा गणित विषयाचा संपूर्ण पेपर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। एकूण 60 गुणांचा हा पेपर असेल। यामध्ये 50 प्रश्न लेखी आणि 10 प्रश्न 10 गुणांसाठी एकूण तोंडी किंवा प्रॅक्टिकलचे क्वेश्चन असतील। तोंडी प्रश्न किंवा प्रात्यक्षिक प्रश्न या पद्धतीने असतील बघा, की प्रॅक्टिकल फर्स्ट गणित पेटीतील घन इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढण्यास सांगावे। यासाठी तुम्हाला वर्गामध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल या ठिकाणी दिले जाणार आहे। एकूण 10 गुणांसाठी हा विभाग असेल। आणि दुसरा जो महत्त्वाचा विभाग आहे तो आहे बघा लेखी चाचणी। लेखी चाचणीमध्ये सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि काही प्रश्न बहुपर्यायी पण आहेत। प्रश्न तिसरा, खालील उदाहरणे सोडवा। संख्या अक्षरात लिहा। दिलेली संख्या अक्षरात लिहायची आहे, जसे की 8,72,540। आता संख्या अंकात लिहा, 5,27,252 आणि संख्यांचं विस्तारित स्वरूप आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। बघा, संख्यांचं विस्तारित स्वरूप लिहित असताना ही जी संख्या आहे याचं वाचन करायचं आहे। शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 7,00,000, 30,000, 4,000, 400, 80 आणि 2 अशा पद्धतीने। बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या प्रत्येक घटकावर एक एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। बेरीज करायची, त्यानंतर वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या पद्धतीने अचूक गुणाकार भागाकार केल्यास आपल्याला या ठिकाणी 1 गुण मिळतो। पुढचा प्रश्न आपण पाहूया। हा शाब्दिक उदाहरण आहे। श्रावणीने कार्यक्रमासाठी 870 रुपयाचे एक याप्रमाणे 4 भेटवस्तू व 1200 रुपयाचे एक याप्रमाणे 3 भेटवस्तू खरेदी केल्या, तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली। या ठिकाणी गुणाकार आणि बेरीज दोन्ही क्रिया करायच्या आहे। प्रथम गुणाकार आणि नंतर बेरीज। बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। प्रश्न अ व ब साठी सूचना। दिलेल्या माहितीवरून प्रमाण शोधा व रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा। जसं 5 40, 2 16, 6 48 म्हणजे या ठिकाणी एकास 8 हे प्रमाण आहे। 5 1 5, 5 8 48, 2 8 16, 6 8 48, 7 8 56 अशा पद्धतीने या ठिकाणी प्रमाण येणार आहे। मजुरांची संख्या 6 8, 16 3 म्हणजे 4 12, 2 24 या पद्धतीने हे प्रमाण आपल्या ठिकाणी काढलेलं आहे आपण। बघा पुढे शाळेपासून निघालेल्या बसचा वेग ताशी 40 किलोमीटर होता, म्हणून सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास 3 तास लागले। जर बसचा वेग ताशी 30 किलोमीटर असता तर सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यास किती वेळ लागला असता। या ठिकाणी ताशी 40 वेग दिलेला होता आणि आता ताशी 30 किलोमीटर वेग असेल तर बसच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल। म्हणजे एकूण अंतर पहिल्यांदा काढून घेतलेले आपण। एकूण अंतर 120 किलोमीटर आहे। मग 30 च्या वेगाने 120 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला 4 तास लागतील। प्रश्न ड, पुस्तकांची किंमत 1872 आहे, तर 20 पुस्तकांची किंमत किती। यावरून सर्वात प्रथम एका पुस्तकाची किंमत आपण काढूया आणि नंतर त्याला 20 ने जर गुणले तर आपल्याला एकूण उत्तर या ठिकाणी मिळतं, किंवा x मानून सुद्धा आपण या ठिकाणी उदाहरणे सोडवू शकतो। बघा प्रश्न 5वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। 10,8 दराने 1000 रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती। योग्य पर्याय फक्त निवडायचा आहे आपल्याला। 5 प्रश्न आहे या पद्धतीने। त्याचे योग्य उत्तर आहे 80 रुपये। त्यानंतर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्र योग्य आहे, 4 नंबरचा पर्याय। 10,9 दराने 5 वर्षांचे सरळ व्याज 9,000 रुपये मिळण्यासाठी मुद्दल किती रुपये ठेवावी लागेल। ठिकाणी मुद्दल x मानू आणि या ठिकाणी सूत्रामध्ये किंमत आपण सोडवूया। सूत्रामध्ये किंमत ठेवून सोडवली तर आपल्याला मुद्दल ही 20,000 रुपये इतकी मिळते। बघा प्रश्न 6वा, खाली दिलेली उदाहरणे या ठिकाणी सोडवायची आहे। एका वर्तुळाचा व्यास 12.4 सेमी तर वर्तुळाची त्रिज्या किती। वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणजेच 12.4 भागिले 2 बरोबर 6.2 वर्तुळाची त्रिज्या। सोबतच्या आकृती वर्तुळाचे केंद्र O आहे। जर जीवा XY मुळे झालेल्या कंसाची नावे लिहा। XY मुळे 2 कंस तयार होतात, XMY आणि XNY। मग सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे, माप कंस
LPM म्हणजे LPM चे माप 70 अंश आहे, तर मापकंस LNM काढायचा आहे. 360 वजा लघुवर्तुळ कंसाचे माप म्हणजे 290 अंश हा माप येणार आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. एका चौरसाकृती मैदानाची बाजू 45 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ सूत्र लिहून उत्तर काढायचे आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू 45 गुणिले 45, या ठिकाणी 45 चा वर्ग 20-25 येतो. बघा 200 मीटर लांब 150 मीटर रुंद आयताकृती बाग आहे. बागेच्या कडेने आतील बाजू चारही बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे, तर त्या रस्त्याचे जागेचे क्षेत्रफळ किती? बघा सर्वात प्रथम आपल्याला आकृती पण दिलेली आहे, त्या मदतीने आपण बाहेरील आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं आहे, त्यानंतर आतील आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्यांची वजाबाकी केली की आपल्याला त्या ठिकाणी जागेचे क्षेत्रफळ मिळणार आहे. दिलेली उदाहरणे सोडवा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. शाब्दिक उदाहरणे आहेत. इष्टिकाची ती आकाराच्या लाकडी पेटीची लांबी 1.2 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 0.5 मीटर आहे, तर त्या पेटीचे एकूण पृष्ठफळ किती आहे? बघा आणि या ठिकाणी एकूण पृष्ठफळ सूत्र काढायचे. 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी मिळत असतं मित्रांनो. 50 सेमी बाजूच्या घनाकृती पत्र्याच्या 10 पेट्यांना बाहेरून रंग देण्यासाठी 40 चौरस मीटर या दराने येणारा खर्च काढा. सर्वात प्रथम घनाचे आपल्याला एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे. एकूण पृष्ठफळ एका घनाचं काढलं आपण तर ते आपल्याला 150 चौरस सेंटीमीटर मिळालेलं आहे आणि बाहेरून रंग आपल्याला द्यायचा आहे. तर बाहेरून रंग देण्यासाठी त्याला गुणेला जर आपण 40 केले तर आपल्याला बाहेरून रंगाचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. खाली दिलेली उदाहरणे सोडवा आणि पर्यायातून उत्तर निवडायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बाजू काटकोन त्रिकोण तयार होतो त्याचा योग्य पर्याय लिहा. या ठिकाणी कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. कर्ण म्हणजे सर्वात मोठी बाजू. या ठिकाणी 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग याची बेरीज येते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न ब. मैदानावर बी या ठिकाणापासून इथं आकृती दिलेली आहे. हरीश पूर्वेकडे 12 मीटर सरळ सी या ठिकाणापर्यंत गेला व बी या ठिकाणापासून परेश उत्तरेकडे 9 मीटर ए या ठिकाणी गेला, तर ए व सी या दोन ठिकाणामधील कमीत कमी अंतर किती असेल? म्हणजे या ठिकाणी आपल्याला कर्ण काढायचा आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. या ठिकाणी 12चा वर्ग 144 अधिक 8चा वर्ग या ठिकाणी 64. दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला या ठिकाणी ते जे उत्तर भेटतं तो म्हणजे कर्ण वर्ग. 9चा वर्ग 81, तर उत्तर आपल्याला 225 मिळतंय. म्हणजेच या ठिकाणी आपण त्याचं उत्तर येतं 15 मीटर. खाली दिलेले उदाहरणे सोडवा. विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढायची आहे मित्रांनो आपल्याला. या ठिकाणी 67चा वर्ग म्हणजे 70 वजा 3 कंसाचा वर्ग, 70चा वर्ग 4900 वजा 3चा वर्ग येणार आहे मित्रांनो 9. म्हणजे या पद्धतीने आपण याचं उत्तर या ठिकाणी काढू शकतो. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. याचा विस्तार करायचा आहे आपल्याला. प्रश्न क. एका आयताची लांबी 2x अधिक 5 मीटर व रुंदी 2x वजा 5 मीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे? उकल दिलेली आहे. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 2x अधिक 5 गुणिले 2x वजा 5, तर याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे 4x वर्ग वजा 25. खाली दिलेली उदाहरणं सोडवायची आहे. वारंवारतेवर आधारित उदाहरण आहे. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांना 10 पैकी मिळालेले गुण खाली दिलेले आहेत, त्यावरून वारंवारता सारणी तयार करायची. बघा सर्वात छोटा प्राप्तांक या सारणीमध्ये 4 आहे. मग 4 पासून सुरुवात करायची. 4, 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी ताळ्याच्या खुणा मारायचा. प्रत्येक प्राप्तांक किती वेळा आलेला आहे तो आणि त्यानंतर वारंवारता लिहायची आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्ही योगेशने दररोज सायकलने केलेला प्रवास खाली दर्शवला आहे, त्यावरून त्याचा दररोजचा सरासरी प्रवास किती ते काढा. या ठिकाणी सरासरी म्हणजे सर्व
प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या म्हणजे 100 भागिले 8 या ठिकाणी आपल्याला त्याची सरासरी काढायची आहे. तर याचं उत्तर 100 भागिले 8 हा जो भागाकार येणार आहे हा त्याचं उत्तर असणार आहे. इथं थोडंसं गुणाकार केलेला आहे, ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.